लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. निफाड तालुक्यात आशा सेविका आणि आशा गट प्रवर्तकांवर निवडणूक कामाची सक्ती होत असल्याचा गंभीर आरोप समोर आलाय. SIR आणि BLO काम बळजबरीने दिले जात असून मानसिक छळ केला जात असल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात कार्यरत आशा सेविका आणि आशा गट प्रवर्तक राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य सेवा देत असून मानधनावर काम करतायत. मात्र त्यांच्यावर SIR आणि BLO या निवडणूक संबंधित कामांची सक्ती केली जात असल्याचा आरोप करण्यात आलाय. आशा सेविका या आधीच माता बाल आरोग्य लसीकरण, कुपोषण प्रतिबंध, सर्वेक्षण आणि जनजागृतीसह सुमारे 78 प्रकारच्या आरोग्य सेवांची जबाबदारी पार पाडतायत. अशा परिस्थितीमध्ये निवडणूक कामाची अतिरिक्त जबाबदारी देणे अन्यायकारक असल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलंय. राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या नियमांनुसार आरोग्यविषयक कामांव्यतिरिक्त इतर कामे देऊ नयेत असं स्पष्ट असतानाही निफाड तालुक्यामध्ये SIR आणि BLO म्हणून नेमणूक बळजबरीने करण्यात येत असल्याचा आरोप आहे. तसेच आवश्यक डिजिटल साधने आणि प्रशिक्षण नसल्यामुळे हे काम प्रभावीपणे करणं शक्य नसल्याचंही सांगण्यात आलंय. तर गटप्रवर्तकांवरती मोठ्या प्रमाणात कामाचा ताण असून एका गटप्रवर्तकाला सुमारे 25 आशांचे समन्वय अहवाल तयार करणे आणि गावोगावी भेटी देणे अशी जबाबदारी पार पाडावी लागते. त्यामुळे त्यांच्यावरही अतिरिक्त कामाचा भार टाकू नये अशी मागणी करण्यात आली आहे. बाईट. राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये आशा आणि गटप्रवर्तक यांची जी जबाबदारी आहे की बालमृत्यू आणि माता मृत्यू रोखणं या संदर्भातली जबाबदारी आशांवरती आहे. मात्र 2019 मध्ये आशाताईंना कोणत्याही प्रकारचं गटप्रवर्तकांना सुद्धा निवडणुकीचं काम लावू नये अशा प्रकारचं माननीय आयुक्त राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई यांनी पत्र देण्यात आलेलं आहे. मात्र या पत्राची दखल न घेता निफाड प्रांत आणि निफाड तहसीलदार त्याचप्रमाणे पिंपळगावच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नगरपालिकेच्या यांनी दबाव आणून आशा गटप्रवर्तकांना सक्तीने BLO आणि SIRचं काम लादण्याचा प्रयत्न करतायत, लादलेले आहे. त्यांना इच्छा नसताना त्यांना ऑर्डर दिली, त्यांच्याकडे मतदार रिक्षामध्ये बसून त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्यात आल्या आहेत. हे सर्व मानसिक छळ करण्याचा हा प्रयत्न आहे. या संदर्भात निफाड तालुक्यातल्या आशाताईंनी पिंपळगाव पोलीस स्टेशनला लेखी तक्रारही केलेली आहे की आमच्या या सर्व सक्तीच्या बळजबरीने काम करण्याची आमच्यावर सक्ती करतायत म्हणून आम्हाला मानसिक त्रास होतोय, त्याचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केलेली आहे. आणि म्हणून आज आम्ही जिल्हा परिषदेला या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी CO साहेबांच्या नावाने निवेदन दिलं. DHO साहेबांची आज चर्चा केलेली आहे आणि या पत्रामध्ये आम्ही म्हटलेलं आहे की माननीय आयुक्तांच्या पत्राप्रमाणे आशा आणि गटप्रवर्तकांना कोणत्याही प्रकारचं काम सक्तीने निवडणुकीचं लावू नये. SIR आणि BLOची जी ऑर्डर दिलेली आहे ती त्वरित रद्द करावी व आशांना न्याय द्यावा. अन्यथा आम्ही या पुढच्या काळात हे काम करणार नाहीच आहोत आणि तीव्र आंदोलन सुद्धा महाराष्ट्रभर सुद्धा करण्याची गरज पडली तर आयटक संघटनेच्या वतीने आशा गटप्रवर्तक संघटना करेल असा इशारा आज आम्ही या निवेदनाद्वारे दिलेला आहे. तर याबाबत प्रांत अधिकारी मंगळूर साहेब, तहसीलदार विशाल नाईकवाडे आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सुजित कोशेर यांना निवेदन देण्यात आलंय. मात्र तरीही पिंपळगाव बसवंत येथील तलाठी, तहसीलदार निफाड आणि तालुका आरोग्य अधिकारी निफाड यांच्याकडून दबाव टाकून हे काम करण्याची सक्ती केली जात असल्याचा आरोप करण्यात आलाय. या तणावामुळे आशा गटप्रवर्तक मानसिक तणावाखाली असून एक आशा सेविका रुग्णालयात दाखल असल्याची माहिती देण्यात आली आहे. 27 जून रोजी पिंपळगाव बसवंत येथे SIR किट आणि मतदार याद्या बळजबरीने देण्यात आल्याचा आरोपही करण्यात आलाय. माझे नाव प्रीती नाईक. मी निफाड तालुक्यातून पिंपळगाव बसवंत PSC मध्ये काम करते आशा गटप्रवर्तक म्हणून. आम्ही सर्व आज इथे आशा व आशा गटप्रवर्तक पूर्ण तालुक्यातून जमलेलो आहोत. आम्ही आज जिल्हा परिषद नाशिक येथे DHO सरांना निवेदन देण्यासाठी आलो होतो की आम्हाला जे BLOचं कामाची सक्ती केली जात आहे SIR प्रोग्राम मध्ये सर्व घरोघर जाऊन मॅपिंग करणे किंवा त्यांचे फॉर्म भरणे, नंतर स्कॅन करणे, या अतिरिक्त काम आम्हाला आरोग्य व्यतिरिक्त लादले जात आहे आणि हे काम आम्हाला करायचे नाही. आमचे प्रमुख काम आहे जे आशा आहे माता व बालमृत्यू कमी करणे, रोखणे हे आमचं प्रमुख काम आहे. त्याचबरोबर आम्ही 78 हेडवरही काम करतो. अनेक आजारांवर किंवा अनेक विषयांवर काम करत असताना आम्हाला 24 तास सेवा द्यायची असते. डिलेव्हरी असो, माताचं लसीकरण असो, बालकाचं लसीकरण असो, जन्मापासून ते मृत्यूपर्यंत सर्व रेकॉर्ड आमच्याकडे असते आणि 24 तास आमच्या आशाताई कामावर हजर असतात. आणि त्यामुळे हे काम अतिरिक्त काम आम्हाला झेपत नाही आणि आम्हाला हे करायचं नाहीये. आमचे राजीनामे देखील तहसीलदार स्वीकारत नाही
वारंवार राजीनामे देऊन देखील आमचे राजीनामे आजपर्यंत स्वीकारले नाही. मला या कामाचा अतिरिक्त कारण आलेला आहे. या कारणामुळे आमच्या 2 आशा सेविका आता सध्या दवाखान्यामध्ये ऍडमिट आहे आणि बऱ्याच आशांची प्रकृती आता नाजूक आहे. वयामानानुसार पण आमच्या आशाताईंना हे काम होत नाही आणि आमचं ठाम मत आहे की आम्हाला हे काम करायचं नाही. नमस्कार, मी ओझर PSCची आशा आहे. माझं मूळ गाव उपकेंद्र माझं दीक्षी आहे. तर मी दीक्षीला कार्यरत आशा वर्कर म्हणून काम करते. पण आशा वर्कर काम करतानाच मला BLOचं पण काम देण्यात आलं. नवीन ते काम छोटंसं होतं म्हणून आम्ही आमच्या कामामध्ये करून घ्यायचं. पण आता जे काम देण्यात आलं आहे 7 एप्रिलपासून तर आत्तापर्यंत ते इतकं स्ट्रेसफुल आहे का आम्ही ते करूच शकत नाही. कारण आम्ही आमच्या कामाशी इमानदारीत काम करायचं की हे काम करायचं आम्हाला सुचत नाही. त्याच्यामध्ये याचा ट्रेस येऊन मी 3 जूनला अक्षरशः मला ट्रेसचा अटॅक आला आणि मी मॅग्नमला 6 दिवस ॲडमिट होते. माझी अँजिओप्लास्टी आणि अँजिओग्राफी सुद्धा झाली. सर तर आम्हाला हे काम नकोय. त्यासाठी आज आम्ही इथं जिल्हा परिषदला आलोय. आमचे सर आयटकचे संघटनेचे आमचे सर जे आहेत श्री राजेश देसले सर, या सरांना आम्ही ही विनंती केली का सर तुम्ही आमच्या सोबत यावं आणि आमच्या सरांनी आमच्याकडे लक्ष दिलंय. आता आम्ही इथं आलोय. आम्ही फक्त आणि फक्त ह्या कामाच्या विरोधातच यासाठी इथं आलोय का हे बहिष्कार. मालेगाव मनपामध्ये आशा सेविकांना निवडणूक कामातून मुक्त करण्यात आलेल्या धर्तीवर निफाड तालुक्यातील आशा गट प्रवर्तकांनाही SIR आणि BLO कामातून मुक्त करावं अशी मागणी करण्यात आली आहे. बाईट. आशा सेविका आणि गटप्रवर्तकांच्या या गंभीर तक्रारीनंतर प्रशासन आता काय भूमिका घेते आणि या सक्तीला आळा बसतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.